नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा काय करायच्या आहेत, पाहून घ्यायच्या आहेत। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलंय तर जीकेच्या एकूण 20 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि हे 20 प्रश्न कोणते असणार आहेत तर ते TCS ने विचारलेले 20 प्रश्न असणार आहेत। आता तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या भरतीचा अभ्यास करताना तुम्हाला TCS चा प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे का, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश ठोके पडतात। मानवाचे हृदयाचे किती ठोके पडतात हे कॉमन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे किती प्रश्न पडतात, 72 ठोके पडतात। ठीक आहे, पण आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लहान बालकामध्ये किती ठोके पडतात पहा, 110 ते 150 इतके ठोके पडतात। म्हणजे काय ठोके पडतात लहान बालकामध्ये, सर्वसामान्य माणसापेक्षा काय करतात जास्त ठोके पडतात। त्याच नंतर वयस्करामध्ये हृदयाचे ठोके काय होतात 7 पडतात, म्हणजेच काय पडतात कमी पडतात। मग तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचे, जस जसं माणसाचं काय होतं वय वाढत जातं तसतसे हृदयाचे ठोके काय होत जातात, कमी होत जातात। हे वाक्य लक्षात ठेवायचंय, बऱ्याच वेळेस याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 2 नंबर, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। तुम्हाला माहिती आहे TCS पुस्तक आणि लेखक याच्यावरती परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न विचारतात, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 प्रश्न त्यांनी प्रत्येक परीक्षेत विचारलेले आहेत। मग द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेवरती की पहिल्या, पहा लक्षात ठेवा, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं जातं। मग पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, पहिलं मराठी साहित्य संमेलन कधी सुरू झालं तर कधी 1878 ला पहिलं झालं होतं। कोणत्या ठिकाणी झालं होतं, पुणे या ठिकाणी झालं होतं। सगळं लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर अजून हा एक प्रश्न TCS ने विचारला होता, तो म्हणजे आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे। मग आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे कोणाचं आहे, रमाबाई रानडे यांचं आहे। लक्षातच ठेवायचं, परीक्षेत प्रश्न त्याच्यावरती विचारलाय। म्हणजे हाही प्रश्न विचारला होता, इथं पण प्रश्न विचारला होता, त्याच्यानंतर इथं पण प्रश्न विचारला होता की पहिले मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, म्हणून हे तिन्ही लक्षात ठेवायचे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत। तुम्ही गीत तर खूप वेळेस ऐकलं असेल बघा, हे ये मेरे वतन के लोगो। मग या गीताचे कवी कोण आहेत तर ते आहेत कवी प्रदीप। आता कवी प्रदीप यांचं खरं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला, तर ते आहे रामचंद्र नारायण द्विवेदी। ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं हे गीत त्यांनी कधी लिहिलं होतं, ज्या वेळेस 1962 ला भारत आणि चीन यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये भारताचा काय झाला होता, पराभव झाला होता। तेव्हा हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी हे गीत रचलं होतं आणि हे गीत कोणी गायलेलं आहे तर लता मंगेशकर यांनी हे गीत गायलेलं आहे आणि कधी 1963 ला। खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक सूचना। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही TCS पॅटर्ननुसार काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला काय होतील, उत्तरासहित मिळतील। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला अजून महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यावरती फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। म्हणजे तुम्ही एवढ्या जरी मटेरियलचा अभ्यास केला तरी तुम्ही समाज कल्याण भरतीमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता। ठीक आहे, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा
विद्यार्थ्याच्या मागणीस्तव ही जी आपली ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे। मग जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ती फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळेल। मग तुम्हाला हे 139 रुपये कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल किंवा फोन पे असेल। या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 9689141630। पुन्हा एकदा सांगतो 9689141630। याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल 2 मिनिटाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण? आता काय विचारले बघा, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली, सगळ्यात महत्त्वाचं पहिली भारतीय अपंग महिला, अपंग महिला कोण आहे तर मग ही आहे अरुणिमा सिन्हा। ठीक आहे, यांनी कधी सर केला होता माउंट एव्हरेस्ट तर हा 2013 मध्ये केला होता। 2011ला यांचा काय झाला एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा काय झाला होता एक पाय गमावला होता, तरी त्यांनी 2013ला काय केला माउंट एव्हरेस्ट शिखर म्हणजे जगातील सगळ्यात उंच शिखर काय केलं त्यांनी सर केलं। लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जातो। आता माउंट एव्हरेस्ट हे काय जगातील सर्वोच्च शिखर आहे, कोणत्या देशामध्ये आहे हे तर नेपाळमध्ये आहे। कोणत्या पर्वतामध्ये आहे तर हिमालय पर्वतामध्ये आहे आणि याची उंची किती आहे तर ती आहे 8848 मीटर। ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली व्यक्ती कोण होती तर पहिली व्यक्ती कोण होती एडमंड हिलरी। ही काय होती माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली व्यक्ती होती। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? मग पहिले भारतीय व्यक्ती कोण होते अतार सिंग चीमा होते। लक्षात ठेवायचं जिथं पहिलं असतं ना तिथं प्रश्न येण्याची शक्यता काय असते जास्त असते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 5 नंबर, थोडासा सोपा प्रश्न होता। आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कुठे आहे? मग वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे मित्रांनो तर तो सांगलीमध्ये आहे। लक्षात ठेवा। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो सर्वाधिक ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे तर हे उत्तर प्रदेश आहे। पण आता या ठिकाणी लक्षात ठेवायचे 2021च्या जे गळीत हंगाम होतात किंवा 2021च्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त ऊस उत्पादन कुठं झालं होतं महाराष्ट्रामध्ये झालं होतं। म्हणजे महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला सुद्धा काय केलं होतं पाठीमागं टाकलं होतं। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? मग तो कुठे होता? प्रवरानगर या ठिकाणी चालू झाला होता। प्रवरानगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि हा कारखाना कोणी चालू केला होता तर तो विखे पाटलांनी कारखाना चालू केला होता। ठीक आहे, पुढचा 6 नंबर, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्यावरण दिन, या पर्यावरण दिनावरती मित्रांनो भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय की जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? मग जागतिक पर्यावरण दिन कधी असतो मित्रांनो तर तो असतो 5 जूनला। कधी? 5 जूनला। आता तुम्हाला या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे जागतिक दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण पर्यावरणाशी संबंधित जागतिक दिवसावरती भरपूर प्रश्न विचारले जातात। मग बघा वसुंधरा दिन कधी असतो? 22 एप्रिलला असतो। ओझोन दिन कधी असतो? 16 सप्टेंबरला असतो। पर्यावरण संरक्षण दिन कधी असतो? 2 डिसेंबरला। जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर। आता हे सगळे दिन जागतिक आहेत बरं का, म्हणजे जागतिक वसुंधरा दिन, जागतिक ओझोन दिन, जागतिक पर्यावरण संरक्षण दिन, जागतिक मृदा दिन। ठीक आहे, लक्षात ठेवा अजून भरपूर आहेत। त्याच्यानंतर जागतिक चिमणी दिवस 20 मार्च, जागतिक वन दिन 21 मार्च, जागतिक पाणी दिन 22 मार्च, जागतिक हवामान दिन 23 मार्च आणि जागतिक टीबी दिवस किंवा क्षयरोग दिवस किती आहे? 24 मार्च आहे। हे लगातार 5 आहेत बघा, 20, 21, 22, 23, 24 खूप महत्त्वाचे आहेत। लक्षात ठेवा। याला एक ट्रिक्स पण केलेली बघा लोकांनी, तुमचा माहित असेल तर चांगली गोष्ट बघा। चिमणी उडाली, जंगलात गेली, जंगलात पाणी पिली, पाणी पिल्यामुळे तिला तिथलं हवामान पचलं नाही आणि हवामान पचलं नसल्यामुळे तिला काय झाला? क्षयरोग झाला। ही कशी ट्रिक्स आहे म्हणजे तुम्हाला काय होईल क्रमाने हे दिवस काय होतील लक्षात राहतील। ठीक आहे, पुढचा प्रश्न 7 नंबर, रायगड जिल्ह्यातील महाड येथे 14 तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? कोणता सत्याग्रह?
चवदार तळे सत्याग्रह कधी केला असं विचारलं. मग हा कधी केला होता? 20 मार्च 1927 ला केला होता. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर हा कोणी केला होता? तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोठे केला? तर कोठे केला होता? महाड या ठिकाणी केला होता. ठीक आहे. आणि हा कशासाठी केला होता पहा? तर तळ्याचं पाणी हे अस्पृश्यांना घेता यावं म्हणून त्यांनी काय केला होता? हा सत्याग्रह केला होता. आता याला सत्याग्रहाला वेगवेगळे नाव आहेत बघा. याला काय म्हणतात बघा? महाडचा सत्याग्रह पण म्हणतात, चवदार तळ्याचा सत्याग्रह पण म्हणतात, किंवा महाडचा मुक्ती संग्राम असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न फिरून फिरून वेगळा विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? पक्षी अभयारण्य नाही असं विचारले. मग बघूया. सलीम अली, नाल सरोवर, केवलदेव आणि ताडोबा. तर या ठिकाणी ताडोबा हे पक्षी अभयारण्य नाही. ताडोबा काय आहे? व्याघ्र प्रकल्प आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर हे कोणत्या ठिकाणी आहे? अहमदाबादमध्ये आहे. अहमदाबाद कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे गुजरातमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केवलदेव पक्षी अभयारण्य खूप महत्त्वाचं आहे. केवलदेव पक्षी अभयारण्य कुठं आहे? तर हे भरतपूर या ठिकाणी आहे. याचंच जुनं नाव काय आहे? भरतपूर पक्षी अभयारण्य आहे. मग हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे राजस्थान राज्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचं मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर सलीम अली पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे गोवा राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं एक पक्षी अभयारण्य आहे जे खूप महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते म्हणजे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कुठं आहे? तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं? महाराष्ट्राचं भरतपूर म्हटलं जातं. प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात असं विचारलं जातं. मग कोणत्या? नांदूर मधमेश्वरला. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? कॉमन प्रश्न होता. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर हा गट विकास अधिकारी असतो, ज्यालाच आपण काय म्हणतो? BDO म्हणजेच काय? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? इथं मात्र लक्षात ठेवायचं, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी CO. झेडपीचा जो डेप्युटी CO असतो हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. लक्षात ठेवायचं. बऱ्याच उत्तर का लिहितात लोक, डायरेक्ट CO हा सचिव असतो असं उत्तर लिहितात. तर लक्षात ठेवायचं डेप्युटी CO काय असतो? झेडपीचा सचिव असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? काय विचारलंय? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1993 ला झाली. लक्षात ठेवायचं 12 ऑक्टोबर 1993 तारखेसहित प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय मानवी हक्क कायदा कधीचा आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. राष्ट्रीय मानवी हक्क कायदा, मग कायदा सुद्धा कधीचा आहे? 1993चाच कायदा आहे. आणि या कायद्यानुसार काय झाली होती? या आयोगाची स्थापना झाली होती. मग या आयोगाचं मुख्यालय कुठं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. कुठं आहे मुख्यालय? दिल्ली या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते रंगनाथ मिश्रा. पहिली व्यक्ती तुम्हाला 100% लक्षात ठेवायची, ज्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. या आयोगाची रचना काय आहे? अध्यक्षासह 5 सदस्य आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जागतिक मानवी हक्क दिन कधी आहे? तर तो 10 डिसेंबरला आहे. भरपूर वेळेस प्रश्न जागतिक मानवी हक्क दिनावरती विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. अयोग्य जोडी निवडा. नाशिक एकलहरे, जळगाव फेकरी, बीड पारस आणि नागपूर कोराडी. मग अयोग्य जोडी कोणती आहे? तर बीड पारस ही अयोग्य जोडी आहे. मग बीड या ठिकाणी कोणतं केंद्र आहे? तर परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. आणि हे पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पारस औष्णिक विद्युत केंद्र कुठं आहे? अकोल्यामध्ये. बीडमध्ये कोणतं आहे? परळी आहे. नाशिकला कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? एकलहरे आहे. आणि जळगावमध्ये कोणतं आहे? तर फेकरी आहे. आणि नागपूरमध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्र. आणि हे सगळे कोणते औष्णिक विद्युत केंद्र, कोणते विद्युत केंद्र आहेत? तर हे सगळे औष्णिक विद्युत केंद्र आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 12 नंबर.
जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणारा अधिकारी कोण होता? कोण होता अधिकारी? जनरल डायर होता. त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं होतं? तारीख पण विचारली जाते. 13 एप्रिल 1919ला हे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. लक्षात ठेवायचं, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झालं होतं? तर अमृतसर शहरामध्ये झालं होतं. पुढचा 13 नंबर, शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालाचारी होते. त्याच्यानंतर जर तुम्हाला मी प्रश्न विचारला बाबा, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तरी सुद्धा याचं उत्तर काय येईल? सी राजगोपालाचारीच येईल. कारण भारतीय गव्हर्नर जनरल अशी एकमेव व्यक्ती झाल्या की एकच व्यक्ती झाली, ते म्हणजे होते सी राजगोपालाचारी. पुढचा प्रश्न 14 नंबर, ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? कोण कोण? सदस्य आणि उपसरपंच. मग हे राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंचाकडे देतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? लोणावळा, अचलपूर, चिखलदरा, महाबळेश्वर. मग यापैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण नाही? तर अचलपूर हे थंड हवेचं ठिकाण नाही. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुण्यामध्ये आहे. चिखलदरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न वारंवार विचारलेला आहे, तर हा अमरावतीमध्ये आहे. त्याच्यानंतर महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर? सातारा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, देहू आणि आळंदी ही धार्मिक ठिकाणे डॅश डॅश नदीच्या काठावरती आहेत. मग देहू आणि आळंदी ही कोणत्या नदीच्या काठावरती आहेत? तर हे इंद्रायणी नदीच्या काठावरती आहेत. इंद्रायणी नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर ही भीमा नदीला मिळते. आणि इंद्रायणी नदीचा उगम कुठं होतो? तर लोणावळ्याच्या नैऋत्येस 5 किलोमीटर अंतरावरती इंद्रायणी नदीचा उगम होतो. 17 नंबर, दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो? तर हा रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान साजरा केला जातो. खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 18 नंबर, वाहनामध्ये पाठीमागच्या दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? वाहनामध्ये जे आरसे असतात साईडनी लावलेले, ते आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? तर ते बहिर्वक्र आरसे असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, भरपूर वेळेस प्रश्न हा जशाचा तसा रिपीट झालेला आहे. पुढचा 19 नंबर, 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग 1861ला भारतामध्ये किती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? त्या कायद्यानुसार 3 उच्च न्यायालयाची. मग हे 3 उच्च न्यायालय कोणते होते बघा? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणचे 3 उच्च न्यायालय होते. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, हे 3 झाले, पण मग चौथे उच्च न्यायालय कोणते होतं? तर चौथं उच्च न्यायालय कोणतं होतं? अलाहाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. आणि कधी करण्यात आलं होतं? 1866ला स्थापन करण्यात आलं होतं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालयासंदर्भात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये तरतूद आहे असं विचारलं जातं? मग उच्च न्यायालयासंदर्भात कुठं तरतूद आहे? तर भाग 6 मध्ये तरतूद आहे. कोणत्या कलमात आहे? तर कलम 214 ते 231 दरम्यान आहे. म्हणजे उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 214 नुसार केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर सध्या भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहेत? तर एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याला स्वतःचं उच्च न्यायालय आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेशामधलं एकमेव उच्च न्यायालय कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला आहे? तर ते दिल्लीला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 20 नंबर, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? कशाचं जनक विचारलंय? आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? उत्तर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो.